नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून सूर्यकांत धनावडे यांनी सांगितलेली यशाची सूत्र तुमच्याशी शेअर करते. आपण नेहमी म्हणतो ना की आजचा माणूस खूप बिझी आहे, वेळच मिळत नाही हो, दिवसभर अगदी कामातच जातो. पण एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा, आणि तो प्रश्न असा की खरंच तुम्ही व्यस्त आहात की फक्त गोंधळलेले? काम जास्त आहे की परिणाम कमी आहे? कारण खरं असं आहे की व्यस्त असणं म्हणजे यशस्वी असणं नाही, परिणाम देणारं काम करणं म्हणजे प्रभावी असणं. म्हणजे बघा, व्यस्त माणूस दिवसभर कामात असतो, फोन, मेसेज, मीटिंग्ज यात अडकलेला असतो, सगळं तातडीचं वाटतं, दिवस संपतो पण समाधान मिळत नाही. आणि प्रभावी माणूस काय करतो? काम कमी करतो पण योग्य काम करतो, कामाचं प्राधान्य ओळखतो, महत्त्वाचं आणि तातडीचं यातला फरक जाणतो, आणि मग दिवसाच्या शेवटी प्रगती दिसते आणि वर्क सॅटिस्फॅक्शन. खरी अडचण कुठे आहे माहिती आहे? आपली समस्या वेळेची नाहीच आहे, आपली समस्या आहे फोकसची. आपण प्रत्येक कामाला हो म्हणतो, प्रत्येक नोटिफिकेशनला प्रतिसाद देतो, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि यातच आपली ऊर्जा, लक्ष आणि सर्जनशीलता विखुरली जाते. मग हे टाळण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम आपण पाळायला हवेत. त्यातला पहिला नियम म्हणजे सगळं काम महत्त्वाचं नसतं. 10 कामापैकी फक्त 2 कामं तुमच्या यशात 80% वाटा उचलत असतात. मग ती ओळखा आणि ती आधी करा. नाही म्हणण्याची कला शिका. प्रत्येक विनंती स्वीकारणारा माणूस स्वतःच्या ध्येयाला कायम नकार देत असतो, म्हणून प्रत्येक विनंती स्वीकारायची गरज नाही. जी विनंती आपण स्वीकारू शकतो, जे काम आपण करू शकतो, त्यालाच हो म्हणा, आणि इतरांना नाही म्हणा. डीप वर्क करण्याची सवय लावा. मग अशावेळी फोन सायलेंट ठेवा, नोटिफिकेशन ऑफ ठेवा. फक्त एकच काम आणि त्या कामावर 90 मिनिटं पूर्ण फोकस. याचा परिणाम काय होतं माहिती आहे? 5 तासाच्या विखुरलेल्या वेळापेक्षा आणि कामापेक्षा याचा परिणाम आपल्याला जास्त दिसून येतो. लोकांनी तो खूप व्यस्त आहे असं म्हणण्यापेक्षा खरंच तो खूप प्रगती करतोय असं म्हणायला हवंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी फक्त काम केलं की योग्य काम केलं? खरं तर घड्याळ सगळ्यांकडे सारखंच असतं नाही, पण दिशा सगळ्यांची वेगळी असते. जो माणूस फोकस ठेवतो, ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करतो, अनावश्यक गोष्टींची कपात करतो, तोच माणूस शांतपणे आणि सातत्यानं पुढे जात असतो. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं काय माहिती आहे? खरंच व्यस्त राहणं खूप सोपं आहे, पण परिणामकारक, प्रभावी, इम्प्रेसिव्ह होणं हे जास्त अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण इम्प्रेसिव्ह होऊ आणि काहीतरी फ्रुटफुल वर्क करू, काहीतरी परिणाम देणारं काम करू, त्याच वेळेस आपण यशाचे धनी होऊ. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.